अगं काय बोलतेस? काय जिबेला हाड आहे का नाही तुझ्या? अगं तिने सांजायला काय बोलावं काय नको हे बी कळत नव्हतं का तुला? अगे कारभार नाही, अजिबात काळजी करू नकस. तुझी मोठी पोरगी आहे ना, आत्महत्या करायला गेली ना तरी तो यमराज घाबरून पळून जाईल. पंचांग न बघता लिहून देतो मी. हो अण्णा, इथं आम्ही जीवाच्या आकांताने सांगतोय काहीतरी. या बाई, तुझा नवरा तिकडे लोकांकडनं नोकरीच्या नावाखाली पैसे घ्यायलाय हा, आणि त्या गुन्ह्यामध्ये माझ्या पोराला सामील हो म्हणते होय. हे बघ, माझा शुभू असलं पाप कधीच करणार नाही. आणि हे जर का तुला कळत नसेल ना तर तुला त्याची मोठी बहीण म्हणून घ्यायची लायकी नाही तुझी. अण्णा तरी का चिडचिड करायलास? एक गोष्ट लक्षात ठेव, मी जरी शिक्षण मंत्र्याचा पिय असलो तरी मी आपलं घर भरण्यासाठी त्यांच्या खुर्चीचा वापर कधीच करणार नाही. नाही शुभ, एक काम कर, तुझ्या त्या खुर्चीला घे आणि पूजात बस. पैसे कमवायची संधी स्वतःहून चालत आलती ना रे तुझ्याकडे, आणि तू काय केलं? लात मारून हाकलून दिलीस. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आजपर्यंत आम्ही सगळे असे पाटके राहिलोय. अरे नशीब ती पोरगी स्वीटी तरी आहे, ती तरी यायला मदतीला धावून येते. तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या त्या व्यापाऱ्याला दिल्या, नाही तर सावकारांनी काढलं असतं सगळ्यांना घराच्या बाहेर. काय म्हणालीस? स्वीटीनं तिच्या सोन्याच्या बांगड्या व्यापाऱ्यांना दिल्या? म्हणजे कशासाठी? पाहिलंच ना शोभे, तुझ्या या असल्या अतरंगी खर्चामुळे आहे ना त्या व्यापाऱ्यांचं देणं वाढलं आणि त्या बिचाऱ्या पोरीला तिचं स्वतःचं दागिनं द्यावं लागलंय. घ्या आता याच्यात पण आम्हीच वाईट. इथं आमचंच नशीब दशावतार खेळतंय. आम्ही तरी काय करणार होतो? तायडे, दाजींना हुंड्याचे हप्ते मी देतोय ना हळूहळू, आणि परवाच तुला घर खर्चाला पैसे दिलते की मी. काय दिले रे खर्चाला? ती चिल्लर ती संपली कधीच. शुभू, आम्ही इथं माहेरी राहतोय, नवऱ्याकडे पैसे नाही मागू शकत. आमचा वैयक्तिक खर्च कोणाकडे मागायचा आम्ही? तू स्वीटीच्या बांगड्या घेतल्यास? अगं तुला साधं वाटते काय हे? एका मुलीचे दागिने घेतलेस तायडे? हो घेतले. मग काय आभाळ कोसळलं होय? शुभू, हे बघ, तुझं आणि तिचं उद्या ना परवा लग्न होणारच आहे की नाही? मग खर्चा कामासाठी दिले तिने दागिने, तर काय फरक पडतो? एवढं काय बिघडलंय त्यात? हा, हे सगळं तू तरी थांबवायचं होतंस. इतकी वाईट वेळ आला का आपल्यावर? पोरा, अरे मी तरी काय करणार होते रे? माझा नाईलाज झाला होता बघ. आणि ते व्यापारी येऊन घरापुढे कालवा करत होते. माझी तो बुद्धीच घाण पडली बघ बाबा. स्वीटी धावत आले आणि तिच्या हातातल्या बांगड्या तिने दिल्या. आता मी तरी काय करणार होते रे? हे बघ बाळा, मला बी मनापासून स्वीटी आवडते. अरे तुझं आणि तिचं लगीन झालं ना, आपल्या घराला घर पण येईल बघ. पण माझं पंचांग म्हणतं का यांची जोडी म्हणजे तेल आणि पाण्याची आहे. कसं जमणार? अण्णा, बस करा तुमचं ज्योतिष. अरे बस करा सगळे, लय झाला आता. माझ्या डोक्यावर पाणी गेलंय. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, माझ्या नशिबात जे असेल ना ते होईल. मला कुणीही कसली बळजबरी करू नका, कळते तुम्हाला सगळ्यांना? कोण शुभू? शुभू नाही मामा, तुझा लाडका भाचा मॅडी. तुला काही हवंय तर मला हाक मारायची ना मामा. स्वतःची कामं करता दुसऱ्यांवर कशाला अवलंबून राहायचंय? ठीक आहे. हे बघ मामा, आता मी इकडे आलोय, सो त्या शुभूवर विसंबून राहण्याची काही एक गरज नाहीये. शेवटी किती गेलं तरी तो एक पगारी नोकर आहे रे. मी तुला आधीही सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो, तो फक्त पगारी नोकर नाही. तो जितका प्रामाणिक आहे ना तितकाच हुशार पण आहे. आणि राजकारणामध्ये अशा निष्ठावंतांची गरज असते. मामा तुझं सगळं बरोबर आहे, पण आता मी ही सगळी जबाबदारी घ्यायला तयार झालोय. तू जबाबदारी सोड,
शिक्षणाचं काय कसं चालू आहे अभ्यास? मस्त चालू आहे, व्यवस्थित एकदम. नक्की का तिथे ड्रॉप आउट झालंस? अरे मॅडी, माहितीये तुला पॉलिटिक्सची खूप आवड आहे, पण ही काय वेळ आहे का मामाची गप्पा मारायची? विश्वंभर तू आराम कर, तुला माहितीये ना हा कसा आहे. लक्ष देऊ नकोस, तू उठ चल. मामा गुड नाईट. गुड नाईट. कल गहाण टाकलीस का? काय वेड्यासारखं बडबडत होतास वरती? विश्वंभरला वाटतंय की तू शिकतोयस. या विश्वासाला जर तडा गेला ना तर आपण सगळे रस्त्यावर येऊ, कळतंय का? विश्वंभरचा शुभंकरवर पुष्कळ विश्वास आहे आणि तुला जर त्याची जागा घ्यायची असेल ना तर आधी स्वतःची जागा बनवायला लागेल तुला. मॉम हे बघ, तो शुभू माझ्या डोळ्यासमोर जरी आला ना तरी तळपायाची आग मस्तकात जाती माझ्या. सत्ता तर मलाही येतो, या घरातल्या सगळ्यांचा येतो, पण आजपर्यंत मी तो गिळत बसले म्हणून या घरावरती सत्ता गाजवू शकले. या विश्वंभरला मी लहानाचं मोठं केलं, पण या घराने माझा हक्क नेहमीच पायदळीत उडवला. फक्त मुलगी म्हणून माझ्या बापाने कोणाशी तरी माझं लग्न लावून दिलं आणि राजकारणाचा सगळा वारसा या विश्वंभरच्या पदरात टाकला. मॉम लग्न करून सासरी गेले, त्या नात्यात माझी काय घुसमट व्हायची याची तुला कल्पना येणार नाही. शेवटी त्या माणसाचा बंदोबस्त मीच केला. आता तो या जगातून गेला की मी त्याला या जगातून घालवलं याचा विचार जगाने करत बसावा. त्यानंतर मी इथे आले. इथे आल्याने पाहिलं तर माझी जागा विश्वंभरच्या बायकोनी घेतली होती. नंदाक्का नंदाक्का करणारा विश्वंभर पावलं पावली तिचं नाव घेत होता. माझ्या इतकाच विश्वास तिच्यावर ठेवायला लागला होता आणि मी सावध झाले. असा काही डाव खेळले की ती लहानच्या श्रावणीला सोडून निघून गेली आणि ती जाताना मी असं काही घडवलं की विश्वंभरच्या मनात श्रावणीविषयी चीड निर्माण झाली. ती चीड आजपर्यंत जिवंत आहे आणि यापुढेही राहील याची मी खबरदारी घेईन. त्यामुळे माझा अनुभव तुझ्यापेक्षा खूप जास्त आहे, लक्षात ठेव. तेव्हा मी जे काही सांगते ते ऐकायचं आणि त्याप्रमाणेच करायचं, कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. सुपर मॉम सुपर, मानलं तुला. पण मॉम पप्पांचं नेमकं काय झालं हे तुम्हाला कधीच सांगितलं नाहीस. मॉम सांग ना. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की श्रावणीच्या आईने जाताना तिचे सगळे ॲसेट्स श्रावणीच्या नावावर केलेत, ते आपल्याला मिळवायचेत. बाप लेकीच्यात कायम दरी राहावी याचे मी पुरेपूर काळजी घेतली आणि अजूनही करते. तुलाही तेच करायचंय. ग्रेटेस्ट तुझे सगळे प्लॅन क्लिअर आहे. तू मामाला मामीपासून तोडलंस आणि मी मामापासून